किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पडेगा. हो किसी न किसी. लौकिक अर्थानं गाण्याचं कोणतंही शिक्षण न घेणाऱ्या धवल चांदोडकरनं पुण्यात आपला ठसा उमटवला. दूर किनारा राहिला बेभान वारा धावला. माझी आई स्वतः गायिका आहे, आजी गायिका आहे. माझ्या आजोळी म्हणजे माझ्या आईची मावस बहीण म्हणजे ती वसंतराव देशपांड्यांची सून म्हणजे राहुल माझा मावस भाऊ. त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा मला काही टिप्स मिळाल्या, राहुलकडनं सुद्धा काही टिप्स मिळाल्या लहान असताना सुद्धा. पण तेव्हा करिअर बेसिकली घरच्यांकडनं मला एक रेस्ट्रिक्शन होतं की आधी करिअर पूर्ण करायचं आणि मग गाणं सायमल्टेनियसली चालू करिअर करायचं नाही गाण्यामध्ये इतक्यात. सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यानं धवलनं गाणंही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. बेसिकली सॉफ्टवेअरमुळे डेफिनेटली एक शिक्षण आपण अचीव केलेलं असतं, त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होतो ह्या क्षेत्रात सुद्धा, ज्यामध्ये आपण अनेक लोकांना भेटत असतो आणि त्यांच्याशी आपलं इंटरॅक्शन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पर्टिक्युलर शिक्षणामुळे त्याचा फायदा नक्कीच झाला. त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया हेच का. फायनलसाठी मुंबईत पोहोचलेला धवल हे नवल नव्हे, तो गातोच तसा. पहिलं गाणं तुझ्या आवडीचं. मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी पाहिलेस तू मला आरशात जाक्षणी ओघळले हिम तुषार गालावर थांबले ओघळले हिम तुषार गालावर थांबले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले. ऑल द बेस्ट. थँक्यू. सारे नको प्लीज. मी गातो मला मान्य आहे, पण मला हे चांगलं ऐकायची सवय आहे. प्लीज आपण नाही तसं नाही, तू छान गातोय, मस्त गातोयस तू. काय दिली ऑडिशन? हा ऑडिशन दिली, छान मजा आली. काय नाव काय म्हणाल तुझं? माझं नाव माझं नाव धवल चांदोडकर. धवल धवल. छान. थँक्स. काय म्हणाले आज? आवडलं रे त्यांना खरंच. त्यांना खुश झाले खूप. कमलेश दादा होता तो खूपच खुश झाला. अच्छा अच्छा. तो म्हटला की छान गातोस खूप, मला तुझा आवाज आवडतो वगैरे. क्या बात. थँक्यू. मग काय कधीपासून सुरुवात केलीस म्हणालास? मी गायला ऍक्च्युली प्रोफेशनली गायला मी 5-6 वर्ष झाली. म्हणजे तेव्हा मला गाणं ऍक्च्युली मी चालू केलं खरं. 5-6 वर्ष सुरुवात केली? हो रे हो. अरे नाही अरे याचं कारण काय माहिती, घरनं मला फुल टाइम गाणं करायची परवानगी नव्हती. कारण पहिले शिक्षण पूर्ण करायचं आणि मग नंतर गाणं वगैरे साईड बाय साईड हॉबी म्हणून चालू ठेवायची असं सांगितलं होतं. त्यामुळे मी हो रे माहिती तुला माहिती मी काय सांगू जाऊ दे. मग पहिलं गाणं कुठलं गायलंस? मी कॉलेजमध्ये असताना पहिलं गाणं जो वादा किया वो निभाना पडेगा गायलं होतं. नाही म्हणजे जिच्याबरोबर वादा निभावलं तिच्याशी लग्न नाही केलं. लग्न दुसरीशीच. तिच्याबरोबर गायला तिच्याबरोबर नाही, ते फक्त स्टेज पुरतं होतं. अरे असं करायला लागलं तर किती माहिती. आता काही शो वगैरे चालू आहेत बाहेर? हो मी आता ब्लॅक अँड व्हाईट, गुलजार, शम्मी कपूर असे अनेक कार्यक्रम असतात माझा. आम्ही इनॅक्ट करतो आणि गातो. त्यामध्ये ॲक्टिंग आहे, यामध्ये कोरिओग्राफी आहे, ड्रेपरी आहे, कॉस्ट्युम्स आहेत. आणि मागे स्क्रीनवर शम्मी कपूर जसं करतो तसं आम्ही करून गातो. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे माझी आता ही सावनी ही सुद्धा सिलेक्ट झाली आहे. सावनी मला माहिती. म्हणजे आम्ही या कार्यक्रमामध्ये मी हिरो आहे आणि ही हिरोईन आहे आणि आम्ही ॲक्टिंग वगैरे करून गातो. नाही या व्यक्तीनं मला सांगितलं की तू कॅमेऱ्यावर फोकस कर आणि हे स्वतः गाण्यावरचा फोकस हलवून अभिनयात शिरलेले आहेत. आता मग आमच्या पोटावर पाय आला. असो, आता यांना एक शिक्षा आहे, त्यांनी आमच्या समोर एक परफॉर्मन्स करायचा आहे. अरे नाही एक परफॉर्मन्स चालेल.
नहीं देखा, ओ तुम सा नहीं देखा, यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, तुम सा नहीं देखा, ओ तुम सा नहीं देखा. धवल सोबत सावनी ही या स्पर्धेत गाते. नवं काही करू पाहणारी आणि करू शकणारी. स्वप्न तू विसरून जा, मी कधी होते तुझी, ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. तू बाहेर परफॉर्मन्स करतेस आणि हा एकदम कॉम्पिटेटिव्ह परफॉर्मन्स आहे. जे जे पदाधिकारी इथे बसलेत ते खरं प्रामाणिकपणे सांगायचं त्यांना इतका परफॉर्मन्स आवडला नाही. तर काय करावं असं एक डाऊट आहे. तर ह्याच्यामध्ये अजून एक आपण एक गाणं ऐकूया का? सगळ्यात बेस्ट जो गाणं असं. किर्र बोलते घनवन राई, सांज सभोवती दाटून ये सुख सुमनांची, सुख सुमनांची जडली माया पाचोळा वाजे जीवन गा. जीवन गा. काय करूया? तर तेच प्रसंग आहे खरा. काही सूचना द्यायच्यात तुला. तू इथे येऊ शकतेस का? ज्या सूचना दिलेल्या आहेत तुझ्या फॉर्ममध्ये त्याचं वाचू शकतेस तू. थँक्यू. मुंबईत भेटू आपण. नमस्कार, मी सावनी रवींद्र. मी पुण्याहून आली आहे. माझं गाण्याचं शिक्षण माझे वडील डॉक्टर रवींद्र घांगुर्डे यांच्याकडे चालू आहे आणि माझे आई वडील दोघंही गायक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्यावर गाण्याचे संस्कार झाले आहेत. तसंच श्रीधर फडके, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुरेशजी या सगळ्यांबरोबर मी सहगायिका म्हणून गायले. मान सन्मान पिक्चरमध्ये मी पहिल्यांदा गायले आणि तेव्हापासून माझं प्लेबॅकचं करिअर सुरू झालं. खूप अपेक्षा लोकांच्या आहेत माझ्याकडनं आणि त्यामुळे कुठलीही चूक, बारीकशी सुद्धा, टेक्निकल चूक सुद्धा अक्षम्य आहे. बरं, कसं काय सावनी? मस्त, मजेत. बरं ऐक ना, मी तुला एक प्रश्न विचारतो. हो, विचार. इथे आयडिया सारेगमप असं लिहिलंय आणि इथे का मुलाचाच का फोटो आहे, मुलीचा का नाहीये? म्हणजे किंवा मुलीचा पण का नाहीये? म्हणजे बघ, हां. तू जर समजा महागायिका झालीस हां तर आम्ही तुझा फोटो इथे लावू. हां. पण महागायिका तुला जर व्हायचं असेल तर त्याच्या अगोदर काय करणं गरजेचं आहे? आता ऑडिशन देणं गरजेचं आहे. चांगली ऑडिशन देणं. चांगली ऑडिशन देणं गरजेचं आहे की नाही? तर या परफॉर्मन्ससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. राय
सावनी, ऑल द बेस्ट. Thank you. थँक्यू.